गणेशोत्सव नाशिकचा मध्ये मी विजय गोळे सर आपले स्वागत करतो। आज मी आपणास जे दृश्य दाखवित आहे ते कोणत्या गणपतीचे आहे जरा ओळखा पाहू। काय म्हणता, हा पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपती आहे। अहो चुकलात, हा आहे आपल्या नाशिकचा साक्षी विनायक किंवा साक्षी गणपती। भद्रकाली परिसरातील हा साक्षी गणपती हुबेहूब दगडूशेठ गणपती सारखा दिसतो। याचे कारण म्हणजे हा पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीचीच प्रतिकृती आहे। 1996 साली भद्रकाली कारंजा मित्रमंडळाने या गणपतीची स्थापना केली। त्यावेळी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे त्यावेळचे अध्यक्ष कैलासवासी तात्यासाहेब गोडसे यांच्या पुढाकाराने श्रीमंत साक्षी गणपतीची दगडूशेठ हलवाई गणपती सारखी प्रतिकृती साकारणे शक्य झाले। मूर्तिकार पद्माकर सोनवणी यांनी पितळ आणि सोनं हे दोन धातू एकत्र करून 250 किलो वजनाची ही मूर्ती मोठ्या कल्पकतेने घडविली आहे। या साक्षी गणपतीची दररोज त्रिकाळ म्हणजे दररोज 3 वेळा पूजा केली जाते। काशीचे प्रख्यात पंडित रामानरेशाचार्य आणि परमपूज्य कैलासवासी गणेश बाबा यांच्या उपस्थितीत भद्रकाली कारंजा येथील श्रीमंत साक्षी गणपतीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। श्रीमंत साक्षी गणपती हा नाशिक मधील मानाचा चौथा गणपती आहे। श्री भद्रकाली कारंजा मित्रमंडळ ट्रस्ट तर्फे माघी जन्मोत्सव आणि भाद्रपद गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात। या मंडळाने सादर केलेल्या अनेक आकर्षक देखाव्यांना अनेक पारितोषिके देखील मिळालेली आहेत। अनेक भक्तांनी या गणपतीला नवसाचे दागिने अर्पण केले आहेत। यात 1.25 किलो वजनाचे चांदीचे कान, 5 पदरी चांदीचा हार, 3 किलो वजनाचा चांदीचा उंदीर, 5 किलो वजनाची चांदीची गणपतीची शस्त्र, तसेच हातातील कडे आणि गणपती समोरील 51 किलो पितळेचा उंदीर यांचा समावेश आहे। भद्रकाली कारंजावरचा हा श्रीमंत साक्षी गणपती नवसाला पावतो अशी याची ख्याती आहे। या गणपतीच्या छातीत गणेश यंत्र सिद्ध करण्यात आले आहे, त्यामुळेच भक्तांनी व्यक्त केलेल्या मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले जाते। भद्रकाली कारंजा मित्रमंडळ ट्रस्ट कडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात। यात अन्नदान, शैक्षणिक साहित्य वाटप, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण यांचा समावेश आहे। नाशिक मधील रविवार कारंजावरच्या चांदीच्या गणपतीप्रमाणेच भद्रकाली कारंजा मित्रमंडळाचा हा साक्षी विनायक भाविकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे। नाशिकचे प्रख्यात गणपती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या परिचितांना तो जरूर शेअर करा आणि हो, सबस्क्राइब करायला आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।